शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही दरिद्री तशी नाही श्रीमंताची. अगं पाजी तीच का आला संगणियाच आहे तुला. हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते. आय आय अरे सांग ना दोन चार. काय मुळ्यात तू खाता का तुझं सांग दोन चार. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन. केस विस मोकळे सोडेल. गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. एक सप्त्यामध्ये 41 वर्षामध्ये अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक पहिलं करावं. 2 सप्त्यात दुसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. का पंगत कुणी घालीन माणसं नको का जेवाया. सप्त्यात तिसरं कौतुक करावं. लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. लघवीचे सुद्धा पैसे आहेत कार्यालयात. गावातल्या 3000 लोकांची पंगत तरुण पोरं गावातले वाढीतात. त्यांचं कौतुक का करू नये. आणि हे गावातले सप्ते बिप्ते होत्या ना हे तरुण पोरामुळेच होत्या. फक्त या कमिट्या फिमिट्या काही करती नाही. एका बादल्या उचली त्यात. पण प्रत्येक गावात काय झालंय जुनी मंडळी झाली नंगाट. पोरांना जमूनच देती नाही. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं घाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू बाई वाड्या पुढं तुझ्या नादी हा मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय कर महाराज आता बोलू नये. खरेची आई मेली नाही तर महाराज गावातला कोणताही मोठा कार्यक्रम पोरांशिवाय होऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं. आणि पोरं करतात हे तुमच्या काल्याच्या दिवशी 10,000 लोकांची पंगत 5,000 लोकांची पंगत. पोरं पटकन वाढीतात. माईकवर नुसतं सांगितलं ना खालच्या पंक्तीला बुंदी नाही पोरं झाडा घेऊन पळतात. पोरांना जरा गावांमधल्या पोरांना नुसतं वाईट म्हणत नका जाऊ. पोरांना जरा सांभाळून घेत जा. सांभाळून घेत जा म्हणजे सप्त्याची मीटिंग बसली ना पोरांचं ऐकू नका. पण 2-3 पोरांना बोलून घेत जा मीटिंगला. तुम्हाला काय करायचं तेच करा. पण पोरांना निदान जवळ घेत जा का बा आपल्याला असं जेवण करायचंय. पोरांना फक्त बादल्याच उचलाय वापरायचं याला काय अर्थ आहे. प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 बाया 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावं लागत आहे. प्युअर येड्या. चाल ग बाईचा तिला विचारलं सई राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभी राहती. काय झालंय महाराज. हे मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावं लागतात. तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घ्यायचा जा. जुनी मंडळी जरा बाजूला सरका. जरा पोरा स्वरांना करू द्या. गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे. फाशी घे ना तुझी इच्छा काय. तोर मरतो आता. ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला पेनच ट्याकानं 6 अर्ज फाटले 6. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भरीत. वय झालं विषय सोडून द्यायचा. ना पोरं सोडला का. आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का त्यांना जमन का. तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील पण सगळे मिळून खा ना. तुम्हीच लावून धरायचं काय. तुम्हीच लावून धरायचं. उलट 2 वेळा सरपंच झालेल्या माणसानं 3ऱ्यांदा फॉर्म भरू नये. शानपणात त्यानं सांगावं पोरांनो आमचं बास तुमचं तुम्ही पहा. अडचण आली तर मला सांगा. तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत. पण लय किडा. एकदा माझी इच्छा आहे
एकदा माझी इच्छा आहे, एकदा मी सरपंच झालो ना, काला माणसं माराय होतो का तू सरपंच? नाताची बिस्किट चोरीतून तुला का आला सरपंच व्हायचं? विनोद नाही महाराज, वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावं. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावं. वय झाल्यावर माणसानं लई डोकं लावू नये. काय म्हणते तुमचं? बरं, अपमानाची बाजू आहे ना, हातानं झटिका आला करायचे. तरुण पोरांना सल्ला देत जा. सप्त कमिटीचा धन्यवाद. गायक वादक जनमंडपवाले, माईक सिस्टीमवाले, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि तुमच्या 41व्या वर्षी ते महान तपस्वी कैकडी महाराजांच्या नावानं तुमच्या गावात चाललेलं विद्यालय, त्या विद्यालयावर विद्यार्थी शिकणारे शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आणि कैकडी महाराजांच्या, महान तपस्वी कैकडी महाराजांच्या 41व्या पुण्यतिथीला 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या, नावांगाला सुरुवात करायची. ए देवा, देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. दुष्काळ फक्त दोघांनी भोगला, एक शेतकरी, 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला रोग नाही झाला. ऊत आलाय नोकरीवाल्याच्या पैशांना, ऊत ऊत ऊत. काचा दुष्काळ आहे नोकरीवाल्यांना, काचा दुष्काळ आहे आम्हाला, काचा दुष्काळ आहे पुतण्यांना. 15 दिवस झाले वड्याच्या पाण्यावानी पैसा चाललाय. अहो, महाराष्ट्रात इतका पैसा आहे महाराज का महाराष्ट्रातलं पोलीस खातं 15 दिवस झाले पैसे सापडे ते. प्रत्येक चौकात तुम्हाला कोण उभे आता? पोलीस. बिचारे थंडी गारठ्यात रात्रीच्या गाड्या चेक करतात. हाय, त्यांची कोणी दखल घेतय? जेवलंय का झोपलंय? हां, पण काय सापडू राहिले ते पैसे? अजून तर 2-4 दिवसात काय काय सापडल? एक, शेतकरी वर्ग सुखी हो दे. आणि पाया पडून सांगतो, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी वाईट आहेत, नाही तर शेतकरी सगळ्यांचा बापच आहे. एक, फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची अक्कल बंद झाली, आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे. तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय? शेतकऱ्याचं. फक्त भाषणं आणायचे आणि शेतकऱ्याला थोडं खुलवायचं, असं करणार आहे तसं करणार आहे. ते याडं शेतकरी बिचारे ते बोलत आहे, द्यायचं नादी लावून आणि त्याचा पोऱ्या करायचा गटप्रमुख, त्याची सून करायची तालुका प्रमुख, आणि त्याची आई चालली कांदे लावाय. ते शेतकऱ्याच्या पोरांना वापरून घेतलं. 22, 23 वर्षाचे टोनगे लोकांचा प्रचार करीत हिंडा. त्यात निर्लज्ज अवलादीचे, त्यांना लाजा नाही, आबरू नाही. कोणाचे भोंगे बांधीत बोंबलं हिंडायचं. नालाय का? शरम बिरम वाटत का नाही? काही आपण 96 कोळी खानदान आहेत का? आभार गबार आहेत. हां, म्हशी बाजरून जागा ना. नालाय का? कोणच्याही मागं अर्ध्या सप्तीसाठी बोंबलं हिंडायचं. हे छातडाला बिल्ली लावितं. काय वांग आहे रे तुझ्याकडं? अरे, फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली. टीव्हीला आयुष्य जाईल आपलं, मोजता येणार नाही एवढी आहे. आपल्याकडे काय रे टोन घ्या? काय आहे तुझ्याकडं? 2-4 हजाराचा मोबाईल, 2 हजाराचा बूट, छातडाला बिल्ला, पेट्रोल तर दुसऱ्याच टाकीतोय, चालला रॅलीला, पंक्चर काढाय पैसे आहेत तुझ्याकडे? अय भंगरी, जवानी वाया गेली. नालाय का? बायका मिळालं ना, फार रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. मिशा काढायच्या आणि कपडे बांडे कपडे घालून क्वाटरी प्यायच्या. नालाय का? 22 आणि 24 महाराज, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हिंदुरीकडचे कीर्तन आहे. 22ला आणि 23ला क्वाटरी प्यायच्या. नालाय का? आयुष्यभर बापाने काय पापा केलं रे तुमच्या? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झाला का नाही? का बोलू? आज बाप जर पोराला खांदा देतो, जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोर जरा नीट ऐका. नालाय का? अरे मिश्या फुटल्या नाही हरमी हो तुम्हाला. मिश्या क्वाटरी प्याता तुम्ही? अरे घमेंड असेल ना, घमेंड. आय आय घमेंड असेल ना, घमेंड तर फक्त घमेंड असेल ना, घमेंड फक्त बापाची इस्टेट सोडा आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा. वर्षभर दारूचा खर्च एकटा करतो तो जमीन.
पैसे रोग हे शंभड्या रोग. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते? मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा सावध व्हा. आठवा तो बाप, आठवा. बनियन मळालं तर पलटी करून करणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, आणि बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप, आठवा. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाचा बाप पाणी ओततोय. आग लागली प्रेताला, आग. आणि स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात मुडकं गुतवलं. बाप पागल झाला, हो पागल झाला, बाप पागल. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह. काय वाईट, काय पाप केलं तर त्या बापानं ज्याचं बनियन माळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. बनियन तुटलं तर घाट मारली आणि पोरांना पाणी पाजलंय. 1. शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2. हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. 3. हिंदू धर्म टिकू दे. 4. वारकरीची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि 5. प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि 6. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान मागू दे. शेतीत मोती पिकू दे. आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून चांगल्या वस्तूचा आनंद येऊ दे. एवढी कडी-बाबाच्या तपस्वी चरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात.